नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अशोक तोडकर हवामान अंदाज। आज सकाळी आपण एक व्हिडिओ दिला होता। आता आपण लाईव्हला बसलेलो आहे, पण लाईव्हला काहीतरी प्रॉब्लेम येतो आहे टेक्निकल, त्यामुळे लाईव्ह आपला बंद झालेला आहे। अवघ्या 1-2 मिनिटांमध्ये हा लाईव्ह बंद करण्यात त्यांना यश आलेलं आहे। तर जाऊ द्या, जळगाव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी आजही संध्याकाळी पावसाची शक्यता आहे। दुपारनंतर त्यांनी चांगलीच हजारी, सोयगाव वगैरे काही परिसरामध्ये, भडगाव वगैरे जे काही तालुके आहेत 4 ते 5 तालुक्यांमध्ये चांगला मेघगर्जनेसह बऱ्याच ठिकाणी हा पाऊस झालेला आहे। अकोल्याच्या उत्तरेकडील भागामध्ये येत्या 1-2 तासामध्ये पाऊस प्रवेश करतोय। अकोला अमरावतीच्या पण जो काही उत्तरेकडील भाग असेल इथे देखील पाऊस प्रवेश करतोय। आणि जे काही ठिकाणे आहेत नगर परिसरामध्ये, नगरच्या काही भागामध्ये देखील पावसाचं आगमन होण्याचे चान्सेस राहते सुद्धा आहेत, विशेष श्रीगोंदा आणि शिरूर परिसरामध्ये। तर उर्वरित भागामध्ये संध्याकाळी ढगाळ वातावरण, गरमीची लेवल अशी काही कंडिशन असणार आहे। तर राज्यामध्ये उद्या काय घडणार आहे 2 मार्चला त्याबद्दलही आपण बोलूयात। पण तुर्तास 1 मार्चला संध्याकाळी मध्यरात्री काय वातावरण बिघडू शकतं का, तर याची पूर्वकल्पना देऊया। तर नागपूरचं कोणी असेल, नागपूर जिल्ह्यामध्ये संध्याकाळी सुद्धा वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता दाट आहे। हलका ते मध्यम पाऊस होण्याचे चान्सेस हे नागपूर जिल्ह्यात आहेत। तर उद्या दुपारनंतर वातावरणाचे जे चेंजेस आहेत तेही सांगण्याचा प्रयत्न करूया। तर उद्या राज्यामध्ये 1 वाजता अहमदनगर असेल, पुणे असेल, नेहमीप्रमाणे यांच्या भागामध्ये आजही ढगाळ वातावरण होणार आहे। ढगाळ वातावरणाचा जोर हा सर्वाधिक नगर परिसरामध्ये असणार आहे। मालेगावला मागच्या 2 दिवसापासून सारखं वातावरण बिघडतंय, पण उद्याचं सर्वाधिक जास्त वातावरण बिघडणार आहे ते म्हणजे अकोला, तेल्हारा परिसर, अमरावती, मोर्शी वगैरे परिसर, चांदूर बाजार परिसर, या परिसरामध्ये हे वातावरण बिघडणार आहे। तर मित्रांनो, या भागातल्या वातावरणाचा हा पावसाशी संबंध असल्यामुळे जवळपास उद्याची जी तारीख आहे यांच्या रडारवरती जास्त येते। तो आरवी परिसर, विशेष म्हणजे अमरावती उत्तर भाग आणि अकोल्याचा सुद्धा उत्तरेकडील भाग, नागपूरचा पश्चिम आणि उत्तर भागामध्ये उद्या गडगडाटी पाऊस येण्याचे चान्सेस आहेत। जो पश्चिम महाराष्ट्र आहे यांच्या भागात देखील जो काही सोलापूर असेल, सातारा, पंढरपूर भागामध्ये मोजक्या ठिकाणी आभाळ चांगलं बनणार आहे। आभाळ म्हणजे काळोखाप आभाळ हे 4-3-4च्या दरम्यान यांना दिसायला सुरुवात होईल। दुपारी 1-1:30च्या सुमारास ढग बरेच निघतील। यामध्ये लातूर जिल्हा येतोय, नांदेड जिल्हा येतोय, बीड येतोय, जालना पण काही भाग येतोय, मालेगाव, जळगाव उद्या सुद्धा यांच्या भागामध्ये वातावरण पावसाचं असेल। मोजक्या ठिकाणी पाऊस पडेल, मात्र वातावरण सक्रिय होणार आहे। जळगावमध्ये सुद्धा 1-2 ठिकाणी चांगला पाऊस होण्याचे चान्सेस आहेत। बुलढाण्यातली जो काही अकोल्याकडील भाग आहे इथेही आहे। तर अशा पद्धतीचं हे वातावरण आपण लाईव्हच्या माध्यमातून सांगणार होतो। आणखी बरेचसे सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करत होतो, पण वातावरणासंदर्भात जो लाईव्हला अडथळा आला आहे तो नेहमीप्रमाणे आज मात्र आपल्याला आला आहे। तर हे वातावरण सोमवारपासून पूर्णपणे क्लिअर होण्याचे चान्सेस आहेत। म्हणजे सध्या आपण पाहू शकतो रविवारी सुद्धा नागपूर, चंद्रपूर, हिंगोली वगैरे भागामध्ये ढगाळ वातावरण होणार आहे। ढगाळ वातावरणामुळे 1-2 ठिकाणी साहजिकच रविवारी सुद्धा पावसाचे चान्सेस असू शकतात। त्याचा लाईव्ह आपण उद्या देखील घेऊया। पण उद्या 2 मार्चला नागपूर, अकोला, अमरावती तसेच जळगाव, मालेगाव, सोलापूर, लातूरच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याचे चान्सेस या काळामध्ये आहेत। तर विशेष म्हणजे मित्रांनो, आणखी काही जे अपडेट आहेत उद्यासाठी ते देखील आपण घेऊयात, कारण की नंतर आपल्याला कमेंट त्याबाबतीत सुद्धा भरपूर येत आहेत। तर अकोला, अमरावती, नागपूर या तिन्ही जिल्ह्यांनी उद्या उत्तरेकडील भागांनी सतर्क करायचे। अमरावतीचा पश्चिम भागातल्या शेतकऱ्यांनी देखील सतर्क करायचे आणि मालेगाव, जळगाव देखील भागातील शेतकऱ्यांनी सतर्क करायचे। अहमदनगर, सोलापूर, लातूर, नांदेड याही भागातल्या शेतकरी बांधवांनी सतर्क करायचे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याच्या दिवस पावसाचा जोर जरी कमी सांगत असलो तरीही सगळ्या तालुक्यांनी तुमच्या सतर्क करायचे, कारण की गरमीची लेवल देखील वाढण्याचे चान्सेस तितकेच आहेत। तर आणखीन काही भाग वाढतायत की काय उद्याच्या रडारवरती ते देखील आपण पाहणार आहोत। तुर्तास मित्रांनो एवढंच होतं। याबद्दल आपण आणखीन काही डिटेल्स सकाळच्या व्हिडिओमध्ये सुद्धा देणार आहोत। पण उद्या नागपूर, अकोला, अमरावती या शेतकऱ्यांनी थोडं सतर्क करायचे। जरी मोठा पाऊस आता येत नसला तुमच्या भागामध्ये तरी सुद्धा गरमीची लेवल वाढून, जे आज जळगावला झाले बऱ्याच ठिकाणी, मालेगावला 2-4 ठिकाणी चांगलं झालंय, ती घटना तुमच्या भागातही घडू शकते। इतकं बाष्प तुमच्या भागामध्ये उद्या दुपारनंतर सक्रिय होणार आहे, त्यामुळे सतर्क राहावंच तुम्हाला लागेल। 3 तारखेनंतर हळूहळू हे वातावरण कमी होणार आहे। 4 तारखेनंतर वातावरण बऱ्याचशा जिल्ह्यातनं माघार घेत आहे। त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा नंबर आहे, दक्षिण महाराष्ट्राचा नंबर आहे,
पूर्व विदर्भातल्या चंद्रपूर गोंदिया भागामध्ये 4 ते 5 तारखेपर्यंत ढगाळ वातावरण कायम असणार आहे। तर मित्रांनो, उर्वरित जी माहिती आहे, सविस्तर माहिती आपण लवकरच देण्याचा प्रयत्न करू। लाईव्ह मध्ये काय टेक्निकल प्रॉब्लेम आला आहे ते देखील आपण सॉल्व्ह करू। उद्या लाईव्ह मात्र क्लिअर घेऊ। धन्यवाद।